विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिली आहे. विजयाचे दरवाजे तर उघडून द्यायचा प्रयत्न केलाय, पण अजून विजय मिळवून द्यायचा बाकी आहे. समीकरण बॉल बाकी आहे 6 आणि धावा हव्यात 7. 6 बॉल 7 धावा 6 ही चालत आहेत. स्पीडअप करायचा वेळ चाललाय. जवळपास 24 मिनिटं झालेली आहेत. 6 बॉल 7 धावा इथे 6 ही चालत आहेत. विकेट न गमावता, विकेट जरी गमावला तरी टॉस निळ्या संघाच्या बाजूने. पहिलाच बॉल अपेल अपेल आउट अपेल आणि उचलून धरले. विकेट मिळते पहिल्याच बॉल वरती. बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतोय गोलंदाज दक्षला सेकंड स्पेल मध्ये विकेट आली आहे. विकेटची आता बरोबरी झाली आहे. आता गरज 5 बॉल मध्ये 7 धावेची. 6 अजूनही चालतात कारण की नाणेफेकी निळ्या संघाच्या बाजूने. समीकरण बदलत आहे. कमबॅक करून दिलं संतोष पाटीलने उर्फ सँडीने. आता मात्र तो 9 सेकंडला उभा आहे. नवीन गोलंदाज प्रितेश येतोय. बॉल बाकी आहेत 5 धावा हव्यात 7. 6 इथे चालत आहेत. विकेटची बरोबरी झाली आहे पण नाणेफेकी निळ्याच्या बाजूने. जर इथनं विकेट गेली तर धावा कंपल्सरी कराव्या लागतील. 5 बॉल 7 धावा. दक्ष सेकंड स्पेल मध्ये पुन्हा समोर फलंदाज प्रितेश. फुल लेंथ यॉर्कर आणि हे डेस्टिरक्षकाचा हातामध्ये डॉट बॉल. आता दबाव असेल फलंदाजांवरती. आता दबाव असेल प्रितेश वरती. दबावाला झुंजारतोय गोलंदाज दक्ष. दक्षला माहिती आहे जर माझ्यावरती प्रेशर आला तर खराब बॉल पडेल म्हणून दक्ष रिलॅक्स होऊन बॉलिंग करतोय. पण सध्या मैदानावरती समीकरण बदलत आहे. थोडं बॅकफुट टाकण्याचा प्रयत्न करतोय दक्ष. 2 बॉल टाकलेत त्यामध्ये 1 विकेट 1 बॉल डॉट. समीकरण 4 बॉल 7 धावा. 6 अजूनही चालत आहेत. सेकंडला प्रितेश. इथे पुन्हा एकदा तोच प्रयत्न. रनआउट. बॉल निसटलाय. रनआउट आणि इथे डायरेक्ट हिटर झालंय. 22ची धाव दिली आहे कांबार कडे. तिसऱ्या पंचांकडे यस तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवली आहे. चेक केलं जाईल आणि गेसर संघही आलेत. आमचे नवनाथ दादाही आलेत. खूप खूप वेलकम आपला दादा यायचा. आणि थोड्याच वेळामध्ये गेसर असेल संघ समोर असेल तो दिवा आणि के त्यांचा संघ असेल ज्यामध्ये आपल्याला आमचे संकेत दादाही खेळताना दिसतील. पण सध्या डिसिजन OUT आउट आणि प्रितेशलाही माहिती आहे. प्रितेशही निघालाय. डिसिजन आलं टीव्ही अंपायरचं. बॉल निसटला होता दक्ष कडून पण त्यानंतर लगेच बॅकअप आलं आणि त्याने डायरेक्ट हिट केलं. फलंदाज बाद जरूर झालाय पण स्ट्राईक ज्याला हवी होती त्याला मिळाली आहे. ती स्ट्राईक मात्र मिळाली पुन्हा एकदा संतोष पाटीलला ज्याने बॉल पेस केलेत एकंदरीत 5 आणि धावा केल्यात 16. संतोष मामांचं तर 3 बॉल 7 धावा अजून हव्यात पण आता 7 कंपल्सरी आहेत कारण की आता 1 विकेट जास्त गमावली आहे. अगोदर 4 बॉल 6 होत्या 6 चालल्या असत्या पण आता 3 बॉल बाकी आहेत. धावा हव्यात 7 कंपल्सरी आहेत. 1 विकेट जास्त गमावले निळ्या संघाने. इथे बॅटचा फ्लो वेगाने सँडीला बीट केलंय. डॉट बॉल येतोय. समर इन डिलिव्हरी. समीकरण बदललंय. 4 बॉल 4 डॉट. 2 विकेट 1 वैयक्तिक तर 1 सांघिक. समीकरण पुन्हा बदललंय. बॉल बाकी आहेत 2. धावा हव्यात 7. 1 मोठा फटका मारावाच लागेल
संतोष पाटील कडे क्षमता, ताकद, धमक सर्व काही आहे. स्लॉग हिटर या संघाचा आहे. मॅच फिनिशर आहे. बॉल हवे मध्ये आहे. मिड विकेट जज करतोय आणि झेल टिपलाय. समीकरण पुन्हा बदललंय. टर्निंग पॉइंट, मॅचचं रंगरूप सर्व काही या विकेटने बदलली आहे आणि संतोष पाटील उर्फ सँडीची विकेट मिळते.